आपण वंचित मधले किंचित आहोत, म्हणून कुणी आमच्या गुणवत्तेवर आम्ही मिळवलेल्या नोकरीवर बोट दाखवायचं हे आम्ही आता सहन करणार नाही। झुक झुक कर सीधा खड़ा हूं, झुक झुक कर सीधा खड़ा हूं मैं, अब झुकने का शौक नहीं। तुम हालातों की भट्टी में तुम जब जब मुझे झोंकोगे, तब तब कर कर सोना ही निखरूंगा मैं। हे या समाजाचं कर्तृत्व आहे, ही दानत आहे। काय खा तर अशा परिस्थितीत फक्त दम खा। आपल्या गुणवत्तेवर अगदी शिपायापासून आता बघा योगायोग कसा असतो। मी मंत्री आणि माझे प्रधान सचिव भांगे साहेब, मला उदाहरण द्यायचं आहे। अनेक माध्यम इथं आहेत। ताई तुम्ही बोललात, पण ज्या वेळेस कुंडींचा GR काढायचा होता मी त्या समर्थनात होतो। भांगे साहेब ते GR ड्राफ्ट करत होते। मराठा समाजाला जास्तीत जास्त आरक्षण मिळावं याचा ड्राफ्ट, आज अभिमान वाटतो सांगायला, सचिव म्हणून भांगे साहेबांनी केला आणि त्या समितीचे तुम्ही अध्यक्ष सुद्धा होतात भांगे साहेब। हे या समाजाचं कर्तृत्व आहे, ही दानत आहे, हे मोठं मान आहे। पण आज ह्या सगळ्या परिस्थितीत आपल्याकडे असं आपल्याकडे तसं बघितलं जातं, बोललं जातं। बोलू द्या, काय खा तर अशा परिस्थितीत फक्त दम खा। म्हणून मला आज एवढंच सांगायचंय, समाजाने हे लक्षात ठेवा, हे व्यक्तिगत नाही। आज तर शेरोशायरी कुणी कुणी केली मला आठवत नाही, पण समाजाला मला एवढंच सांगायचं आहे, आपल्या सर्वांना, झुक झुक कर सीधा खड़ा हूं मैं, झुक झुक कर सीधा खड़ा हूं मैं, अब झुकने का शौक नहीं। झुक झुक कर खड़ा हुआ हूं मैं, अब झुकने का शौक नहीं, अपने ही हाथों से स्वयं बना। आज सर्व गुणवंत आपण जे आहेत, ज्यांचा सत्कार केलाय, जे इथं आहेत, ज्यांचा सत्कार नाही झाला, आपल्या आपल्या आयुष्यामध्ये जे गुणवंत आहेत त्यांनी ऐकावं, अपने ही हाथों से स्वयं बना, अब तुमसे मिटने का खौफ नहीं। अब तुमसे मिटने का खौफ नहीं। तुम हालातों की भट्टी में जब जब मुझे डालोगे, तुम हालातों की भट्टी में तुम जब जब मुझे झोंकोगे, तब तब कर कर सोना ही निखरूंगा मैं। तापून तापून आपण सोनच होणार आहे, त्याच्यामुळे काळजी करायची। पण एक आपण वंचित मधले किंचित आहोत, कळलं? आणि वंचित मधले किंचित असून एवढ्या एवढ्या मोठ्या मोठ्या पदावर जाताना बऱ्याच जणाला किंचित तरी राग येईल, तो येणारच, त्यामुळे त्रास होणारच। म्हणून कुणी बिंदू नामवली काढायची, म्हणून कुणी आमच्या गुणवत्तेवर आम्ही मिळवलेल्या नोकरीवर बोट दाखवायचं हे आम्ही आता सहन करणार नाही।
त्याच्यानंतरचं एक उदाहरण आहे, एका पोलीस भरतीमध्ये ओपनच्या जाग्यावर 133 पोरं या समाजातले लागले. ही गुणवत्ता ओपनच्या जागा ना, ओपनच्या मेरिटवर. हे मेरिट आहे. आता हे मेरिट जन्मजातच आहे, रक्तातच आहे, जेनेटिकलीच आहे. तर आता ह्या मेरिटला कोण कसं मारणार आहे, कसं संपवणार आहे?